नमस्कार बालमित्रांनो, श्री समर्थ कोचिंग क्लासेसतर्फे मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करते। तर श्री समर्थ कोचिंग क्लासेस तुमच्यासाठी एक यूट्यूब चॅनल घेऊन आलेला आहे, ज्याचं नाव आहे श्री समर्थ मॅथ अकॅडमी, जिथे तुम्ही तुमच्या शालेय स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण अशी तयारी करू शकता। हाय मुलांनो, मी निकिता पुन्हा एकदा श्री समर्थ मॅथ अकॅडमी चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते, मनापासून स्वागत करते। आज आपल्याला नवोदय शालेय स्पर्धा परीक्षेच्या तयारीतला मॅथमधला सर्वात छान असा चॅप्टर म्हणजे धडा येथे आपल्याला बघायचा आहे। तर त्या धड्याचं नाव आहे संख्या आणि संख्या पद्धती। तर चला मुलांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू। तत्पूर्वी एक गोष्ट सांगू इच्छिते, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी निकिता तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि आपल्या सोप्या आणि साध्या भाषेत म्हणजेच आपल्या आवडत्या मराठी भाषेत घेऊन येणार आहे। तेव्हा व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला धडा शिकायचा आहे संख्या आणि संख्या पद्धती। संख्या आणि संख्या पद्धती हा धडा शिकताना तुम्हाला सर्वात अगोदर संख्या कुठल्या कुठल्या आहेत ह्या कळायला पाहिजेत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या। तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते। 1, 2, 3, 4 या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। या संख्यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात। या संख्यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात। नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच येते। नैसर्गिक संख्यात येते। दुसरा पॉइंट बघू, नैसर्गिक संख्यांचा गुणाकार। नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्या येतो। पॉइंट तिसरा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 ही आहे। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 ही आहे। पॉइंट 4, सर्वात मोठा किंवा सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। पॉइंट 5, नैसर्गिक संख्यांच्या संचाला किंवा समूहाला n असे म्हणतात। इंग्रजीमध्ये बघायला गेलं तर आपण ह्याच नैसर्गिक संख्यांना नॅचरल नंबर असे म्हणतो। ही झाली नैसर्गिक संख्येची ओळख।